देशात वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत असून या विरोधात अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। केंद्र सरकारच्या कारभाराचा निषेध करत कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे पोस्टर जाळून आपला तीव्र संताप व्यक्त केला। नीट पेपर फुटीमुळे देशभरातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले असून या गैरप्रकाराला केंद्र सरकारची चुकीची धोरणे जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता। या आंदोलनाचे नेतृत्व आणि उपस्थिती युवक काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी लावली होती। यामध्ये अनुराग भोयर, राहुल येवले, अनिकेत ढेंगडे, परीक्षित जगताप, नितीन काळे, वैभव देशमुख, आशिष यादव यांच्यासह रितेश पांडव, निलेश गुढे, नितेश वानखेडे, शुभम बांबल आणि अमरावती जिल्हा व शहर युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। परीक्षेतील या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।